राज्यातील बाजार समित्यांनी आज बंदची हाक दिली आहे। या बंदचा परिणाम प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये दिसू शकतो। जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, येवला, सटाणा या बाजार समित्या बंद असणार आहेत। आणि या बंद संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी संदीप जेजूरकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, दोन प्रश्न, काय मागण्या होत्या ज्या अब्दुल सत्तार यांनी ऐकून घेतल्या नाहीत आणि त्यांच्या या कृतीचा आता बाजार समित्यांच्या व्यवहारावर कसा परिणाम होणार आहे? निगडी येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी उत्पन्न बाजार समिती परिषदेमध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडनं राज्यातील बाजार समितींच्या प्रशासनाला किंवा बाजार समिती व्यवस्थापकांना काही प्रश्न होते, काही प्रश्नांची सोडवणूक करण्याची होती। मात्र या बैठकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न देतात कुठेतरी सचिव आणि सभापती यांचा अपमान होईल असे वक्तव्य केल्याने निगडी येथे जे आहेत त्या ठिकाणी बाजार समिती परिषदेमध्ये विरोध झाला होता। हा विरोध बघून कृषी पणन मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी तिथून काढता पाय घेतला होता। याचा निषेध म्हणून आज जे आहेत राज्यात अनेक बाजार समित्या ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। या बंदमुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती संघाने हे आवाहन केलं आहे, त्यानुसार राज्यातील काही बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। याचा फटका जो आहे तो जास्तीत जास्त नाशिक जिल्ह्यालाच बसला आहे। नाशिक जिल्ह्यातील ज्या काही महत्त्वाच्या बाजारपेठा असेल त्या बाजारपेठा सर्व बंद ठेवण्यात आलेल्या आहे। यामुळे कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। खरं तर आता जे आहेत येणारा दिवाळी सण असेल, दसरा सण असेल, सध्या नवरात्र आहेत, यामध्ये जे काही शेतकऱ्याचं जे उत्पन्न असतं ते उत्पन्न जे आहे ते उत्पादन विकून आणि शेतकऱ्याला दोन पैसे हातात मिळत असतात। आज कांद्याला देखील चांगला भाव आहे। या सगळ्या याच्यामध्ये आज जेव्हा बाजार समिती बंद होती तेव्हा शेतकऱ्याचं जे आहे ते मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे पणन मंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने यावर काहीतरी तोडगा काढावा, ज्या काही बाजार समितीच्या मागण्या आहे त्या मान्य करावा अशी मागणी बाजार समिती प्रशासनाकडे करण्यात येत आहे। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वांगी बुद्रुक